नमस्कार मंडळी. जयसूर आहे. कुठून बोलता सर? आम्ही नांदेडवाले कशासाठी आलेला सर? आमच्या हक्काचे आरक्षण गेले. आमच्या लेकरबाळांसाठी अधिकार आमचा आरक्षण आहे. देवेंद्र जेव्हा आरक्षण घेणं आणि आमचे जरांगे पाटील उपोषण करून थकून गेले. तर त्यासाठी आमचा सकल मराठाचा एक ठाम आमचा निर्णय आहे. आम्ही सर्व ताकदीने आलो. तुम्ही किती जण आल्या? आम्ही सर 8 जण आलो. आमचा ड्रायव्हर एक आहे गाडीत. आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो. आता आम्ही पोहे बनवलो. काय बनवत आहे? पोहे बनवले नाश्त्यासाठी सर. आणि हो सर, आमचं आम्हाला कुठं घर नाही, बाळ नाही, लेकर नाही, पोर नाही. आमचं वाटवं होऊन गेली. आता तरी आमचा अधिकार आम्ही कुठेही बसून कुठेही करतो. अरे बघा मंडळी, सगळे मराठा आरक्षणासाठी आलेले आहेत. टाका बघा, लाख मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारा साथ है. तर अशा प्रकारे मराठा आरक्षणासाठी आलेले आहेत. काय करणार सर? आता हे आम्हाला हे असा टाइम सरकारने वेळ काढून सरकारला असा केलाय की आमच्यासाठी अजून ते कालपासून आम्हाला पार्किंग नाही लावण्यासाठी म्हणा, आम्हाला परत आमचे राहण्यासाठी पोट सुविधा नाही, बाथरूम नाहीत. आम्ही विनंती करायला इथे सगळ्या लोकांना, पण कोणी आम्हाला आमच्यावर कोणीच अधिकार आरक्षण भेटेल अशी अपेक्षा आहे का? 100% देवाच लागते सर. नाईलाजच नाही. आता सरकारला नाही तर आम्ही दमकोंडीत आणतो सर. आम्ही कुठे मंत्र्याला शिरतो, आम्ही कुठे महानगरपालिकेमध्ये शिरतो सर. आम्ही आता घाटातून दिलो का आमची जी पूर्वजी होती त्याचं आमच्याकडे काही राहिलंच नाही सर. त्यासाठी आमचा निर्णय शिकत होती. आम्ही आमचा अधिकार आम्हाला घ्यायचाच आहे सर. आम्ही वाटोळ झाले आमच्या जीवनात. आम्ही शिकून बेकार असतात. आता जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेत त्याला तुमचा 100% पाठिंबा आहे. 100% साहेब आहे पाठिंबा आमचा. का जरांगे पाटील म्हणजे आमचे दैवत आहेत. आम्हाला आमच्या मराठा समाजामध्ये एकच माणूस आहे की हेच आम्हाला आरक्षण आम्हाला काहीतरी देऊ शकत. अरे एक मराठा, लाख मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आता आम्ही बनवा ना.